नमस्कार, माझं नाव छाया विलास पाटील. आमचे गाव चांदीपुर, पुणे खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा जळगाव. माझं वय 42. मी जे स्वामिनी प्रोजेक्टमध्ये शिकले त्याच्याने मला खूप सपोर्ट झाला. आणि याच्या अगोदर मी काहीच शिवलेलं नव्हतं आणि एवढा म्हणजे घराला हातभार पण लागत नव्हता. मी जेव्हा ब्लाउज शिवायला लागली तेव्हा मला खूप आनंद होतो आणि माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट आहे. मी जायला म्हणजे एवढं हे येत होती, तयार नव्हती, पण माझ्या मिस्टरांनी स्वतःहून नाव दिलं आणि मला घराच्या बाहेर जायला प्रमोशन दिली आणि त्याच्यातून माझ्या घराला खूप आनंद आहे. आणि आता मी फक्त 1.5-2 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट ब्लाउज काढायला लागले. दिवसातून मी घरकाम करून 5 ते 6 ब्लाउज काढू शकते आणि 5-6 ब्लाउज काढून आणि त्या पैशातून मी माझ्या घरासाठी खूप उपयोगी पडतोय. तो पैसा माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, माझ्या मिस्टरांच्या समजा आरोग्याच्या समस्या आहे त्याच्यासाठी आणि घर किराणासाठी मला खूप सपोर्ट मिळतोय. आणि अजून याच्यातून मला जर काही शिकायला मिळालं तर खरंच मी खूप शिकेन. आणि ह्या 10 वर्षाच्या मागे जर मला अजून ट्रेनिंग भेटली असती किंवा काही शिकायला भेटलं असतं तर मी खरंच माझ्या संसाराला खूप जास्त हातभार लागला असता आणि पोरांना अजून जास्त शिक्षण दिलं असतं. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा ITI ला आहे आणि मुलगी TY नंतर TY BSc शिक्षण करते. स्वामिनी प्रोजेक्टमध्ये मी खूप चांगल्या डिझाईन शिकली आणि डिझाईन शिकल्यानंतर मी नवरींचे ब्लाउज जे म्हणजे मी फक्त मशीनच चालवत होती. मी असं ब्लाउज वगैरे काही शिवलेलं नव्हतं, फक्त पाल वगैरे ते शिवलेले होते. पण तिथं गेल्यानंतर तिथं मी परफेक्ट माप काढायला शिकली, माप काढून परत ब्लाउज शिवायला शिकली आणि डिझाईन पण शिकली. त्या डिझाईन शिकल्यानंतर मी नवरीचे ब्लाउज पण काढले आणि आता दिवसाला 5 ब्लाउज काढते. आणि समजा एवढ्या 1.5 महिन्यामध्ये मी 30 ते 40 ब्लाउज काढलेले आणि त्याच्यातून आता 10 ब्लाउज समजा माझे ट्रेन याला पडलेले, कापून पडलेले, ते शिवायचे बाकी. आणि परत मला आता इच्छा आहे की याच्या पुढे माझ्या संसाराला चांगला हातभार लागावा, थोडी इन्कम जास्त वाढवावी, म्हणून मी पोरींना पण ट्रेनिंग देणार आहे आणि अजून चांगलं शिकून म्हणजे थोडं माझ्या संसाराला चांगला हातभार लागणार. आणि एवढं शिक्षण घेतल्यानंतर आता आमची इच्छा आहे की मला आर्यवर्क शिकायचं आहे आणि ते शिक्षण घेऊन अजून पुढं माझ्या नंतर म्हणजे 10 मुली तरी शिकायला पाहिजे माझ्या बॅच मध्ये, असं मला ट्रेनिंग घ्यायची.